मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे आणि आज सलग तिसऱ्या दिवशी लोकल सेवा विस्कळीत झाली आहे। लोकल उशिराने धावतात। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं तर हार्बर रेल्वे तब्बल 10 मिनिटं उशिराने धावते तर पश्चिम रेल्वे देखील 5 ते 10 मिनिटं उशिराने सुरू आहे। त्यामुळे सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे आजही मोठे हाल होताना पाहायला मिळतात। गणेश थोरात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, लोकल सेवा आज देखील विस्कळीत आहे, पाऊस बरसतोय आणि प्रवाशांचे मात्र हाल सुरूच आहेत। नक्कीच सागर, आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत आणि मात्र अजून देखील मध्य रेल्वेचे आहे ते 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र अजून देखील रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक जे रेल्वेचं अजून देखील कोलमडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण सध्या ठाणे रेल्वे स्थानक या परिसरात आहे। मात्र 2 दिवस जो पावसाचा फटका जो येतो रेल्वे मध्य रेल्वेवरती बसला होता, त्यामुळे कुठेतरी आता चाकरमानी जे नोकरदार जे वर्ग जे ते कुठे कामावरती जाताना जे सकाळची वेळ आहे त्या पद्धतीने आता कुठेतरी दिसून येत नाही। ज्या पद्धतीने गर्दी जी आहे ती गर्दी ती कुठे ओसरली, वर्क फ्रॉम होम जे घरातच केलं जाते। मात्र अति मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासनाने त्या ठिकाणी रेल्वेकडनं आता पाहायला गेलं तर त्याची खबरदारी घेतली जाते। त्यामुळे रेल्वे रुळावरती आता पाणी कशाप्रकारे साचेल, ते पाणी कशाप्रकारे निचरा करता येईल या सर्वांची काळजी घेतली जाते। मात्र सध्या तरी नोकरदार वर्ग जे ते आता कामावरती जायला निघाले, त्याचा फटका तिसऱ्या दिवशी देखील आज कामावरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही नोकरदार वर्ग त्यांना आपण विचारणार आहे, आज देखील रेल्वे उशिराने धावत आहे, आज देखील पावसाचा फटका तुम्हाला बसलेला आहे? हो, आज पण अजून मी 9 वाजता आलो, अक्षरशः बघतोय गाडी बघतोय, अजून गाडी आली नाहीये, वाट बघतोय कधी येतं काय। पण उशीर झाला तर पण साहेब लोक आम्हाला ओरडते, बाबा उशीर का झाला। आता अंडरस्टँडिंग अशी गोष्ट आहे की साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे, बाबा पाऊस पाणी चालू आहे, माणसाला उशीर होतो। नक्कीच गणेश, तुम्ही आपल्यासोबत राहास तर पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत। लोकल सेवा आज देखील विस्कळीत आहे। 3 दिवस झालं लोकल सेवेवर मोठा परिणाम पावसाचा पाहायला मिळतोय। सध्याची काय अपडेट्स? देखिए, जैसा कि हम सभी जानते हैं, पिछले 2-3 दिन से इतनी भारी बारिश हो रही थी, लेकिन पश्चिम रेलवे जो हमारे जो ट्रेन सर्विसेज हैं चर्चगेट से विरार, विरार से चर्चगेट और फर्दर भी, वो सारी कंटिन्यूसली चलती रही हैं। कोई भी मेजर इशू नहीं रहा। परसों रात से और कल दिन भर का जो बारिश रहा, उससे थोड़ी देर के लिए कुछ जगह पे थोड़े इश्यूज हुए थे। जैसे कि वसई एरिया में हमारे वाटर लॉगिंग का एक मेजर इशू हुआ था, जिससे कुछ देर के लिए फास्ट लाइनें इफेक्टेड रही थी, लेकिन उस दौरान भी स्लो लाइन चलती रही थी। और थोड़ी देर के लिए मातुंगा रोड एरिया में भी वाटर लॉगिंग का हुआ था, बट उस दौरान वहाँ फास्ट लाइनें चलती रही थी, स्लो लाइन पे थोड़ी इशू हुई थी। बट हमने इंश्योर किया कि अनइंटरप्टेड ट्रेन सर्विसेज हमारी चलती रहे। अभी लेटेस्ट पोजीशन ये है कि गाड़ियां हमारी सभी लाइनों पे प्रॉपरली चल रही हैं। दोनों स्लो लाइन और दोनों फास्ट लाइन, सब पे प्रॉपरली गाड़ियां चल रही हैं। फिलहाल गाड़ियां 10 से 15 मिनट की देरी से जरूर चल रही हैं, लेकिन सभी लाइनों पे नॉर्मल ट्रेन ऑपरेशन्स हो रही है। विनीत सर, काल आपण पाहिलं होतं की दादर रेल्वे स्थानक त्याचबरोबर इतरही रेल्वे स्थानकांवर पाणी साचलेलं होतं, रेल्वे रुळांवर पाणी आलेलं होतं। सध्याची काय स्थिती आहे? हे पाणी आता ओसरलंय का? देखिए, जो हमारी जब भी वाटर लॉगिंग होता है तो वाटर लॉगिंग ना हो उसके लिए हम बहुत सारे एफर्ट लगाते हैं, जो पूरे साल भर चलता है। चाहे वो हमारा माइक्रो टनलिंग वर्क हो, चाहे हमारा ड्रेनेज का काम हो, और वो सारा हमने पिछले 1 साल और उसके पहले से भी करते आए हैं। जिसका ही इम्पैक्ट ये रहा कि बहुत मिनिमम इम्पैक्ट रहा हमारे ट्रेन ऑपरेशंस पे। पटरी पे पानी आती है, अगर वो ड्रेन उसको बाहर जाने तक, चाहे वो बाहर जो म्युनिसिपल कॉर्पोरेशन का जो भी ड्रेनेज है, मेजर ड्रेन है, उससे जुड़ती है, तो जहाँ जहाँ उसको रास्ता मिलता है वो जाती चली जाती है। बट उससे कोई दादर पे भी कोई इशू नहीं हुआ, जो वेस्टर्न रेलवे दादर है कोई इशू नहीं हुआ। नक्कीच विनीत सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी। तर थेट जाणार आहोत पश्चिम द्रुतगती महामार्गावर। त्या ठिकाणावरून गोविंद ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, रेल्वे वाहतूक काहीशी विस्कळीत झालेली पाहायला मिळते।